समुद्राला भरती खूपच जोरात असल्या कारणाने ती देवी तराफ्यावर येत नाही। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आहे दसरा। तर सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। भरपूर आनंदात आपण साजरा करतो हा सण। तर सर्व आपण शस्त्र वगैरे पूजन करतो, ते जर आपण संध्याकाळी करणारच आहोत। पण आज दसऱ्याच्या दिवशी ज्या आपल्या दुर्गा माता ज्या बसलेल्या असतात त्यांचं विसर्जन होतं। तर आपण मागच्या वेळेस गिरगावला गेलतो चौपाटीला गणपती विसर्जनाच्या दिवशी। तर आज सुद्धा आपण नवरात्रमधले ब्लॉग शूट करायला काय भेटलेच नाही। तर आज दसरा आहे आणि सुट्टीसुद्धा मिळाली आहे मला। तर जस्ट मी चाललो आहे आता गिरगाव चौपाटीला। तर कसं देवींचं विसर्जन होतं ते सर्व काय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि छान छान मूर्ती आपल्याला पाहायला मिळतील। सर्व देवींचं सुद्धा दर्शनसुद्धा होईल आणि विसर्जन कसं होतं ते सुद्धा पाहायला मिळेल। तर चला शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आणि सर्व काय बघा कसं काय आहे ते, आणि संपूर्ण माहितीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। तर चला आपण निघूयात आणि भरपूर धमाल कशी असते मुंबईमध्ये ते पाहूयात। गाईज, देवीची मूर्ती पाहू शकता, खूपच सुंदर आणि भरपूर पाऊस पडतोय। व्हिडिओ मस्त गाईज, देवी विसर्जनासाठी आलेली आहे गिरगाव चौपाटीला। हे पाहू शकता, पाऊस भरपूर पडतोय। समुद्राला काही भरती पण आले, काही फुल पाऊस पण पडतोय आणि अशा याच्यात विसर्जन चालू आहे। बघा, मी पण आहे छत्रीमध्ये तरी व्हिडिओ शूट करतोय। मित्रांनो, विसर्जन सुरू झालेलं आहे आणि असं देवीला इथे ठेवलं जातं तराफ्यावर।
तर गाईज बघू शकता गिरगाव चौपाटीला देवी विसर्जन चालू आहे. तो समुद्राला भरती खूपच जोरात असल्या कारणाने ती देवी तराफ्यावर येत नाही आहे. म्हणजे करतात प्रयत्न ते, पण येत नाही आहे सहजासहजी. बघूयात आता तराफ्यावर कशी देवी चढवली जाते आणि विसर्जन होतं ते. भरपूर गर्दी आहे पाहू शकता चौपाटीला. तर मित्रांनो हे रूप पाहू शकता देवीचं, खूप छान. मित्रांनो बानुबाईचं रूप आहे हे पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो हा ब्लॉग एवढाच होता. तर मित्रांनो भरपूर पाऊस असल्या कारणाने शूट घ्यायला पॉसिबलच झालं नाही. जे पण तुम्ही पाहिलं ते कसं तरी शूट घेऊन तुमच्यापर्यंत पोचवलेलं आहे. तर चला हा ब्लॉग एवढाच होता. आणि रावणसुद्धा उभं करण्यामध्ये त्यांना शक्यच झालं नाही ते, कारण पावसाचा जोरच भरपूर होता मुंबईमध्ये दसऱ्याच्या दिवशी. तर चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.